धुळ्याच्या शिरपूरमधील पिकं संरक्षण सोसायटीच्या निवडणुकीत शेतकरी परिवर्तन पॅनल विजयी, फटाक्यांची आतिषबाजी करत गुलाल उडवत विजयाचा जल्लोष। धुळ्यातील अनकवडी गावात पाणी टंचाई, नागरिकांना पाणी टंचाईचा सामना, जामफळ धरणातून पाणी पुरवठा करण्याची नागरिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। जळगावातील गावांमध्ये 219 ठिकाणी पाण्यात नायट्रेटचं प्रमाण जास्त असल्याचं आढळलं, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या उपाययोजना सुरू। नंदुरबारमधील शासकीय कार्यालयांनी वीज बिल भरलं नाही तर वीज पुरवठा खंडित होणार, शासकीय कार्यालयांवर 2,17,00,000ची थकबाकी, 31 मार्चपर्यंत वीज बिल भरण्याचं आवाहन। जळगावच्या म्हसवे गावातील घरकुल यादीत अनियमितता आणि फेरफार, घरकुल यादींच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचं पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन, चौकशी न झाल्यास 28 मार्चला जनआक्रोश मोर्चा काढण्याचा ग्रामस्थांचा इशारा। नंदुरबारमधील स्वस्त धान्य दुकानदारांना 5 महिन्यांपासून कमिशन मिळालेलं नाही, कमिशन मिळत नसल्यानं स्वस्त धान्य दुकानदारांवर उपासमारीची वेळ, शासनानं लवकरच स्वस्त धान्य दुकानदारांचं कमिशन देण्याची मागणी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरची विक्रीसाठी दाखल, मिरची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी, 150 ते 350 रुपये प्रति किलो दरानं मिरच्यांची विक्री सुरू। जळगावच्या भुसावळ महावितरण विभागातील बनावट अनुभव प्रमाणपत्र असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी, कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात राजकीय कनेक्शन, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कणे आरोपीच्या यादीत, तर माजी नगराध्यक्षाचे पती विनोद गंगणेही आरोपींच्या यादीत। आतापर्यंत 14 आरोपींना पकडण्यात यश, तर 11 आरोपी फरार। पुण्यात 8 कोटींचा अंमली पदार्थ नष्ट, 788 किलो ड्रग्ज रांजणगावमध्ये जाळले, 57 गुन्ह्यातील 84 आरोपींकडून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता। अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यातील जवान शहीद, भारत पाकिस्तान सीमेवरील गोळीबारात रामदास बढे यांना वीरमरण, रामदास बढेंवर आज लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार। वाशिमच्या किनखेडा शेतशिवार आणि डोंगर परिसरात आग पसरल्यानं काही जनावरांच्या गोठ्यांनाही आग, गोठ्यातून जनावरं बाहेर काढण्यात शेतकरी यशस्वी। अंबरनाथमध्ये घंटागाडी कामगार कचऱ्याला आग लावत असल्याचं समोर, घरात धूर जात असल्यानं नागरिक हैराण, घंटागाडी कामगारांना समज देण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी। सिंधुदुर्गच्या आणाव पणदूरमध्ये रानगव्यांचा उच्छाद, वन विभागाकडून रेस्क्यू पथक तैनात, रेस्क्यू पथक रानगव्यांना हुसकावून लावण्याचं काम करणार। नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात बिबट्या आणि बछड्याचा मुक्त संचार, बिबट्या आणि बछड्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीत कैद। कराड तालुक्यात ठिकठिकाणी पावसाची जोरदार हजेरी, साताऱ्याच्या काशीळ परिसरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली। सिंधुदुर्गच्या ओरोस बांदा दोडामार्गमध्ये पावसाचा हाहाकार, अवकाळी पावसामुळे आंबा काजू पिकं धोक्यात। भंडाऱ्याच्या तहसीलदार विनीता लांजेवार यांना भ्रष्टाचार प्रकरणात निलंबित केलं, आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या लक्षवेधी प्रश्नावर कारवाई, तहसीलदार लांजेवारांची लाचलुचपत विभागाकडून चौकशी होणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आज बीड कोर्टात पहिल्यांदाच सुनावणी होणार, देशमुख हत्या प्रकरण बीड कोर्टात चालवावं, सीआयडीने जिल्हा न्यायालयाकडे केली होती मागणी। धनंजय देशमुखांनी पुण्याच्या शौर्यपीठ तुळापुरात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, संभाजीराजेंच्या समाधीचं दर्शन घेताना धनंजय देशमुख भावूक। भास्कर जाधवांच्या मतदारसंघात शिंदेच्या शिवसेनेची नवी खेळी, श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदम गुहागर विधानसभेचे समन्वयक, विपुल कदम गुहागर विधानसभा मतदारसंघात सक्रिय। ठाकरेंच्या शिवसेनेतील स्नेहल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार, आज दुपारी 12:30 वाजता स्नेहल जगतापांचा पक्षप्रवेश होणार, सुनील तटकरेंच्या नेतृत्वात स्नेहल जगतापांचा पक्षप्रवेश। सांगली जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठा धक्का, जिल्हाप्रमुख संजय विभुते शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार, आज एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश होणार, संजय विभुतेंसोबत असंख्य कार्यकर्ते प्रवेश करणार। दौंडमध्ये सापडलेल्या मृत अर्भकांचं प्रकरण गंभीर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडेंची मागणी। आदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15,000 लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र, तर रायगड जिल्ह्यातील 61 महिलांनी स्वतःहून अर्ज मागे घेतले, कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अर्ज अपात्र, जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती। कल्याणमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येच वाद, प्रभागातील पाण्याच्या प्रश्नावर वाद झाल्याची माहिती, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हे दाखल। आरोपी खोक्याचा कारागृहात जाण्याआधी जेवण करतानाचा व्हिडिओ व्हायरल, खोक्यासोबत त्याचा मित्रपरिवार, पोलीसही दिसतायत, खोक्या भोसलेल्या कारागृहाबाहेर जेवण देणारे 2 पोलीस निलंबित।
पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली माहिती. कोल्हापूरमधील आमदारांच्या पाठपुराव्याला यश. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार. चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना असतानाही पूजा गैरहजर. विभागीय आयुक्तालयात चौकशीवेळी पूजाच्या वडिलांची उपस्थिती. मराठवाड्यात 24 तासात 2 ते 3 शेतकरी जीवन संपवत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर. गेल्या 60 दिवसात तब्बल 161 शेतकरी आत्महत्या. 161 पैकी 30 शेतकरी कुटुंबीय मदतीसाठी पात्र. मुंबईत उष्ण आणि दमट तर ठाणे पालघरमध्ये कोरड्या वातावरणाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. उकाडा आणखी वाढणार. पीओपी बंदी विरोधात ठाण्यातील मूर्तिकार संघटनेची हायकोर्टात याचिका. पर्यावरणपूरक उपाययोजना आत्मसात का करत नाही, याचिकाकर्त्यांना हायकोर्टाचा सवाल. हायकोर्टाकडून सुनावणी 23 एप्रिलपर्यंत तहकूब. कोकण रेल्वेवर खेड स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. मागील 1 तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प. आश्रमशाळेवरील मयत शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या न्यायासाठी शिक्षकांचं उपोषण. नागरगोजेंची संस्थाचालक विक्रम मुंडेंच्या कृष्णा अर्बन बँकेसमोर गळफास घेऊन आत्महत्या. सोलापूरच्या करमाळ्यातील जेऊरजवळ संभाजी ब्रिगेडकडून इफ्तार पार्टीचं आयोजन. इफ्तार पार्टी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 12 एप्रिलला रायगड दौऱ्यावर येणार. अमित शहा किल्ले रायगडावर शिवरायांना अभिवादन करणार. अमित शहांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दौरा.